दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. पारोळा सबगवान टोल नाक्याजवळ भीषण अपघात, गॅस टँकरला भीषण आग, चालक वाहकाचा होरपळून मृत्यू, सीसीटीव्ही मध्ये कैद झाला थरार. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात आज एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. धुळे शहराकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सबगवान टोल नाक्याजवळ गॅसने भरलेल्या टँकरने समोरील कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर काही क्षणातच टँकरने भीषण पेट घेतल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. या भीषण आगीत टँकरमधील चालक आणि वाहक क्लीनर यांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. आग इतकी भीषण होती की टँकर पूर्णपणे जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ हालचाल करत पारोळा नगरपालिकेचे अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यानंतर टँकरमधून 2 जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पारोळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह महेश पाटील, भूषण पाटील, अभिजित पाटील आणि इतर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान हा संपूर्ण अपघात सबगवान टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अपघाताचे नेमके कारण काय याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. दक्ष पोलीस न्यूजसाठी बापूसाहेब वाडिले, पारोळा. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.